होतं का म्हणजे काय तुम्ही मला ते असं आहे काय बोला लेकराला काय आपला संघर्ष आपला चालूच आहे. हा चालूच आहे मरे पण खायचं काहीच म्हणजे नाही. नोकरी लागून बी मला काय फायदा झाला नाही ना तोटा झाला नाही, हे झालं नाही. पहिले दिवस माझे 30 आहेत म्हणजे ऍडजस्टमेंट मध्येच नोकरी लागल्यावर नाही, प्रामाणिकपणाचा कलेक्टर जरी असला तरी त्याला ॲडजस्टमेंटच करावं लागते. आणि कितीही मोठा सुपर क्लासहून असू द्या, त्यानं प्रामाणिकपणाचा जर पगार उचलत असेल त्याला ॲडजस्टमेंटच करावं लागते. कारण आजच्या ह्या भौतिक गरजा एवढ्या वाढल्यात का, लय लय गरज आणि ते तर मन मारावं लागतं तुम्हाला ते. नाही तर मग मन मारायचं नसलं तर मग ही मोठे गावकरच्या क्लासला लावते तर लाख रुपयाची ट्युशन आणि ही ती आणि ती. तसले मन मारून ते उपयोग नाही होत असलं, ते 2 नंबरचंच करू शकतो. हां, आई वला तर काहीच नाही संसारात. सासू फक्त गादी पण तेवढं आहे बघा टिकून ठेवलं सासू ते लग्नात दिलं ते. हो. लग्नात दिलं एवढंच आहे, बाकी काही सुद्धा नाही. माझं सगळं माझं स्वतःच वाटे ना वाटे मी घेऊन वाटेपासून स्वतः केला. जालन्याला मग सुरुवातीला बायकोला न्यायचं होतं तर तिथं सगळं सामान घेऊन ठेवलं आणि मग बायकोला न्यायला आलं. हो. भांडे स्टो म्हणजे पिठाचे डबे वेगळे तर चहाचे पातेले वेगळे कपबश्या हे सगळं सामान घेतलं तिथं ठेवलं आणि मग बायकोला न्यायला आलो. हो ना. सुरुवातीला ओके ओके. पण चला बाबा गावाकडून काय तर भांडे थोडी बहुत आणू असं तुझं म्हणणं नाही. आणि ती अपेक्षाच नव्हती किंवा कुठं काही. काहीच नाही तर सगळं आणि- घेऊन ठेवलं आणि मग आलो न्यायला. पुन्हा ती कष्टाळू आई फक्त उगा तो चेहऱ्याकडे बघणार नसतं, ती काकरा सावनी, त्याला काय मागावं. कारण तीच आईचा चेहरा तुम्ही वाचलेला मला होता. सुरुवातीला ऍडजस्ट करते ना, मग घरून थोडे बहुत भांडे नेते सुरुवातीला आहे तसं काहीच केलं नाही. 6 महिने एकटं राहिलो. 6 महिन्यामध्ये मग तिथं लागल तेवढं सामान घेतलं वस्तू वगैरे आणि मग बायको लागली. मग नोकरी लग्न झायला लागली होती का? नाही अगोदर मुलगी झाल्यावर नोकरी लागली मला. 93ला लग्न झालं, 95 मुलगी झाली, 96ला नोकरी लागली. बापाला म्हणलं आता असं वय चाललं म्हणले, असं मजूर करून खाल्लाय तसं मजूर करून खा म्हणजे लग्न करून केलं होतं जेवण. केले का?